लापता लेडीज नावाच्या एका चित्रपटात बायको हरवली म्हणून दीपक कुमार नावाचा व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायला जातो। तोंडात पान कोंबलेला पोलीस अधिकारी विषय समजताच केस दाखल करायचा त्याचा आकडा सांगतो, 15,000 रुपये। फाटके कपडे आणि बिथरलेल्या अवस्थेतला दीपक आधीच कल्पना असल्यामुळे खिशातून 5,000 रुपये काढतो। त्याच्यासोबतचा एक मित्र एका आमदाराचा संदर्भ देतो आणि मग केस नोंदवली जाते। हा किस्सा एका चित्रपटातला असला तरी लाच, चिरीमिरी, टेबलाखालून पाकिट, बँक घोटाळे, भ्रष्टाचार, स्कॅम असे अनेक प्रकार आपण फक्त ऐकलेलेच नसतात तर बऱ्याचदा स्वतः अनुभवलेलेही असतात। मात्र खरं तर भ्रष्टाचारात भारताची काय स्थिती आहे? 180 देशांमध्ये भ्रष्ट देश म्हणून भारताचा कितवा क्रमांक लागतो? आपल्या शेजारील देश चीन आणि पाकिस्तानची नेमकी काय स्थिती आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहिती आहेत का? नाही ना? म्हणून सविस्तर जाणून घेऊयात या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने 11 फेब्रुवारीला 180 देशांचा भ्रष्टाचार अहवाल प्रसिद्ध केलाय। त्यानुसार भ्रष्टाचारात भारत 96व्या स्थानावर असल्याचं समोर आलंय। म्हणजेच 2023च्या तुलनेने भारताचं रँकिंग घसरलेलं आहे। 2023 मध्ये भारत 93व्या क्रमांकावर होता, आता 3 नंबर्सनी घसरून भारत 96व्या स्थानावर आलाय। म्हणजेच याचा अर्थ असा की भारतात भ्रष्टाचार वाढलाय। शेजारील देश चीनची स्थिती जर पाहिली तर चीन 76व्या स्थानावर आहे। त्याच्या रँकिंगमध्ये गेल्या 2 वर्षांपासून कोणताही बदल झालेला नाहीये। तर पाकिस्तानमध्येही भ्रष्टाचार वाढलेला आहे। पाकिस्तान 133व्या स्थानावरून 135व्या स्थानावर पोहोचलाय। याचबरोबर श्रीलंका 121व्या स्थानावर तर बांगलादेश 149व्या स्थानावर आहे। आता सर्वात कमी भ्रष्टाचार असलेली देश कोणती ते पाहूयात। सर्वात कमी भ्रष्टाचार असलेल्या देशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर डेन्मार्कचं नाव येतं, तर फिनलंड दुसऱ्या आणि सिंगापूर तिसऱ्या क्रमांकावर आहे। मात्र सर्वात जास्त भ्रष्टाचार कोणत्या देशांमध्ये केला जातो? तर सर्वात जास्त भ्रष्टाचार असलेल्या देशांमध्ये पहिल्या क्रमांकाचं म्हणजेच ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या 180व्या क्रमांकावर दक्षिण सुदान या देशाचं नाव आहे। म्हणजे दक्षिण सुदान हा सर्वात भ्रष्ट देश आहे। त्यानंतर सोमालिया 179 क्रमांक, व्हेनेझुएला 178 क्रमांक आणि सिरिया 177व्या क्रमांकावर आहे। आता याआधीही भ्रष्टाचारात भारताचा कितवा क्रमांक होता तेही पाहूयात। भारताला भ्रष्टाचारात यंदा 38 स्कोर देण्यात आलाय। 2023 मध्ये हा स्कोर 39 आणि 2022 मध्ये 40 होता। फक्त 1 क्रमांक गमावल्याने भारताची 3 स्थानांनी घसरण झाली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून जागतिक सरासरी 43 वर राहिली आहे, तर 2/3पेक्षा जास्त देशांनी 50 पेक्षा कमी गुण मिळवले आहेत। आता ही आकडेवारी नेमकी कशी काढली जाते तेही पाहूयात। या निर्देशांकासाठी ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलचे तज्ज्ञ प्रत्येक देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराचं मूल्यांकन करतात। यानंतर प्रत्येक देशाला 0 ते 100 दरम्यान गुण दिले जातात। एखाद्या देशात भ्रष्टाचार जितका जास्त असेल तितके त्याला कमी गुण दिले जातात। या आधारावर निर्देशांकातील क्रमवारी निश्चित केली जाते। आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात भ्रष्टाचार वाढला की कमी झाला? तर पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात भ्रष्टाचार कमी झालेला नाहीये। जर आपण 2005 ते 2023 पर्यंतच्या यूपीए सरकारची आणि सध्याच्या एनडीए सरकारची तुलना केली तर परिस्थितीत कोणतीही लक्षणीय सुधारणा झालेली नाहीये। 2006-07 मध्ये भ्रष्टाचाराच्या बाबतीत क्रमवारीत निश्चितच सुधारणा झाली आहे। त्या काळात भारत अनुक्रमे 70व्या आणि 72व्या क्रमांकावर होता। यूपीए सरकारच्या शेवटच्या काळात म्हणजे 2013 मध्ये भारत 94व्या स्थानावर घसरला। एनडीएच्या कार्यकाळात 2015 मध्ये भारत जागतिक क्रमवारीत 76व्या स्थानावर पोहोचला। तेव्हा सर्वोत्तम परिस्थिती म्हणजे कमी भ्रष्टाचार असल्याचं समोर आलंय। आशियाई देशांमध्ये गेल्या 5 वर्षात सीपीआय स्कोर 45च्या आसपास राहिलाय। यावर्षी ते 44 आहे। फार कमी असे देश आहेत जिथे भ्रष्टाचार कमी झालाय। उलट आशियातील बहुतेक देशांमध्ये भ्रष्टाचार हळूहळू वाढलाय। भारतासह 71 आशियाई देशांनी सरासरीपेक्षा कमी गुण मिळवलेत। या देशांच्या नेत्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांना गांभीर्याने घेतलेलं नाहीये असा दावा या अहवालात करण्यात आलाय। या देशांमध्ये स्वतंत्र प्रेस घेण्याचंही प्रमाण अत्यंत कमी आहे। त्यामुळे भ्रष्टाचाराच्या प्रमाणांमध्ये वाढ झाली आहे। भ्रष्टाचार ही जगातल्या प्रत्येक भागात एक धोकादायक समस्या आहे। संशोधनातून असं दिसून आलंय की भ्रष्टाचार हा हवामान कृतीसाठी एक मोठा धोका आहे। तुम्हाला देशातल्या भ्रष्टाचाराच्या या स्थितीबद्दल नेमकं काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।